नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण मराठी व्याकरणातील म्हणीची सिरीज लॉन्च केलेली आहे। तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता शेवटी, आणि दररोज आपण एक प्रश्न शेवटी तुम्हाला विचारत असतो ज्याचा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं होतं। तर तो प्रश्न काय आहे आपण पाहून घेऊया। उथळ पाण्याला खळखळाट फार याचा योग्य अर्थ सांगा। तर त्याचा योग्य अर्थ आहे, ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते ती खूप बडाया मारते, त्याला आपण असं म्हणू शकतो की उथळ पाण्याला खळखळाट फार। म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। मग आजचा पहिला प्रश्न घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो। आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि हो, आपल्याला सर्वांना माहीत आहे म्हणीवर ॲटलिस्ट 4 मार्क्सचे प्रश्न आयोग विचारत असतो, त्यामुळं ह्या म्हणी करणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा, आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक पहिला, वसंतरावांनी बँकेतली सगळी ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्तीचे आश्वासने देणाऱ्या नव्या कंपनीत गुंतवली। पुढे ती कंपनीच बोगस निघाली आणि वसंतरावचे होते नव्हते ते गेले म्हणतात ना। आता ह्या रिकाम्या जागी आपल्याला योग्य म्हण वापरायची आहे। एक आहे असंगाशी संग आणि प्रसंगाशी गाठ। 2 आहे आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते। 3 आहे जगी सर्वसुखी असा कोण आहे। आणि 4 आहे धर्म करता कर्म उभे राहते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते। वसंतरावांनी जर लालच केलं नसेल तर त्याची लक्ष्मी गेली असती का? नाही। त्यामुळं बुद्धीनं वापर न केल्यामुळं लक्ष्मी निघून गेली। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 2, वारूडचे मुग्रस सावकार बाबारावाचे एका अपघातात निधन झाले। त्यावेळी झालेल्या शोकसभेत उपस्थित मंडळी त्यांच्या कार्याबद्दल भरपूर बोलत होती। या प्रसंगासाठी कोणती म्हण लागू पडते? एक आहे भरवशाच्या म्हशीला टोणगा। दुसरा आहे कुणाची म्हैस कुणाला उठबैस। तिसरा आहे मेलेल्या म्हशीला मनभर तूप। 4था आहे म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेलेल्या म्हशीला मनभर तूप। म्हणजेच काय तर आहे त्यापेक्षा जास्त वाढवून चढवून सांगायची असते एखादी परिस्थिती। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 3, आजचा तिसरा प्रश्न आहे टिटवी देखील समुद्र आटवते या म्हणीचा विरुद्ध आशय सुचविणारी म्हण पुढीलपैकी कोणती? एक आहे थेंबे थेंबे तळे साचे। दुसरा आहे भित्या पाठी ब्रह्मराक्षस। तिसरा आहे सरड्याचे धाव कुपापर्यंत। आणि 4था आहे कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामाभटाची तटणी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सरड्याची धाव कुपापर्यंत। ही म्हण अगदी विरुद्ध आशयाची आहे, टिटवी देखील समुद्र आटवते याच्या। यानंतर प्रश्न क्रमांक 4, आदनातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे काय? एक आहे प्रत्येकासोबत ज्याचे त्याचे दैव असते। दुसरा आहे आज सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार हा सृष्टी नियम आहे। आणि तिसरा आहे ओल्याबरोबर सुकेही जळते। आणि 4था आहे हसणे रडणे प्रत्येकाच्या स्थितीवर अवलंबून असते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आज सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार आहेत हा सृष्टीचा नियम आहे। हेच या आदनातले रडतात आणि सुपातले हसतात या म्हणीचा अर्थ आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5, उधारीचे पोते सव्वा हात रीते। ही म्हण
काय सुचवते? 1. उधारी अंतिमतः नुकसानीत नेते. दुसरं आहे उधारीने भरपूर गोष्टी घेता येतात. तिसरं आहे उधारीची खरेदी ऐपत नसली तरी होऊ शकते. आणि चौथा आहे उधारीने मिळेल तेव्हा घ्यावे तेवढे थोडेच. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1, कारण उधारी अंतिमतः नुकसानीत नेते. म्हणजेच काय? उधारीचे पोते सव्वा हात करीते. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालील म्हण पूर्ण करा. उधार तेल डॅश डॅश. तर हे म्हण पूर्ण करण्यासाठी आपल्याला सांगता येईल उधार तेल खवट. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर 7वा प्रश्न आहे खालील म्हण पूर्ण करा. मारून मुटकून डॅश डॅश. आता मारून मुटकून म्हटलं की अन्न, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3, मारून मुटकून आणणे. यानंतर प्रश्न क्रमांक 9, पुढील म्हण पूर्ण करा. दुहेरी बोलण्याची डॅश डॅश. आता दुहेरी बोलण्याचं आपल्याला कवडी मोलाची असं सांगता येईल. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 9, एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होते. या अर्थाची म्हण कोणती आहे? 1 आहे थेंबे थेंबे तळे साचे. दुसरं आहे खायला फार अन धरतीला भार. तिसरं आहे तन न खाई धन. आणि चौथं आहे एका लबाडीच्या योगे बहु येती तिच्या मागे. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3, तन न खाई धन. म्हणजे एखादी क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळं ती पुढं काय होते तर डोईजड होत असते. यानंतर प्रश्न क्रमांक 10, जयचंदी घोडचूक या म्हणीचा अर्थ काय असेल? 1 आहे देशद्रोही फितुरी. दुसरं आहे दुरुस्ती न होणारी फार मोठी चूक. तिसरं आहे फार चुकीची गोष्ट असणे. आणि 4 आहे जयचंदच्या घोड्याची चुकीचा मार्ग. आता जयचंदी घोडी चूक म्हणजे देशद्रोही किंवा फितुरी आपल्याला असं म्हणता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 11, कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच असतो. या अर्थाची म्हण. तर 1 आहे पाचामुखी परमेश्वर. दुसरा आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तिसरा आहे पळसाला पाणी तीनच. आणि चौथा आहे उथळ पाण्याला खळखळाट फार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पळसाला पाणी तीनच. यानंतर आता तुमच्यासाठी प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू आणि अभ्यासू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर तुमच्यासाठीचा प्रश्न आहे आवश्यक तेथे मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे. या अर्थाची म्हण कुठली आहे? हे पर्याय आहेत 4. यातलं कुठला पर्याय योग्य आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.